आणि भाव कोण जास्त खातं? अरे यार. खडूस कोण आहे दोघांमध्ये? हाय हॅलो नमस्कार, खटपटीचा आर.जे. प्रशांत आज तुमच्यासोबत पुन्हा एकदा आलो आहे आणि आज मस्त चहासोबत गप्पा होणार आहेत. त्याच्यामुळं ही मुलाखत तर आणखीन सुंदर होणार आहे. आपल्या सर्वांचे लाडके नकुल घाणेकर सर आणि सोनिया परचुरे मॅम आपल्यासोबत आहेत आणि आज आपण भन्नाट अशा गप्पा मारणार आहोत. त्याचं कारणही तेवढं सुंदर आहे. ते कारण तुम्ही त्यांच्याकडूनच ऐकायचं की काय असणार आहे. नमस्कार दोघांनाही. या चहासोबत आपण आज मस्त गप्पा मारणारच आहोत. तर एक वेगळीच मजा येणार आहे. सुरुवातीला मला प्रश्न विचारायला आवडेल की नेमकी आपण आज जी काही मुलाखत घेतो आहे त्याचं तुमच्याकडून ऐकायला आवडेल की नेमकं आपलं काय कॉन्सेप्ट आहे, जे काही तुमचा आत्ता नृत्य आविष्कार येणार आहे तो नेमका काय आहे? अम, सारखं चहासोबत सांगतात त्यामुळे मी चहा घेऊनच सांगते. अ, कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार हे आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे. हे जवळजवळ 2000 साली आम्ही काढलेलं प्रोडक्शन आहे आणि ज्याचे 103 प्रयोग आत्तापर्यंत झालेत. आणि श्रीराम लागू रंग अवकाश हे अतिशय उत्तम डॉक्टर लागूंच्या नावाने सुरू केलेला हा मंच, रंगमंच, आणि तिथे एक कार्यक्रम करावा अशी माझी खूप दिवस इच्छा होती. आणि तर सुरुवात कृष्णने करायची ठरली आणि म्हणून कृष्णाचा प्रयोग 11 जुलैला संध्याकाळी 7 वाजता श्रीराम लागू रंग अवकाश इकडे आमचा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी या. हा आउट अँड आउट क्लासिकल डान्स, शास्त्रीय नृत्यावर आधारित कृष्ण लीलांवर नृत्यनाटिका आम्ही सादर करतो आहे. ह्याच्यामध्ये 18 नर्तक आहेत. याचं संगीत कौशल्य इनामदार यांचं आहे. याचे प्रकाश योजना शीतल तळपदे यांनी केली आणि याच्यातली प्रमुख भूमिका नकुल घाणेकर कृष्ण म्हणून याच्यात प्रमुख भूमिका करतो आहे, जो माझा गेले 20 वर्ष विद्यार्थी आहे. आणि मी त्याच्यामध्ये काही भूमिका करते आणि माझ्या ज्या सगळ्या ज्येष्ठ विद्यार्थिनी आहेत त्या त्याच्यामध्ये परफॉर्म करत आहेत. तर सुरुवात तर आपली मस्त झालेली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना कळालं की नेमका ही मुलाखत आज कशावरती होणार आहे. तर आता याचा भाग सोडून आपण तुमच्या सुरुवातीला जाऊयात की ही कला तुमच्या आयुष्यात केव्हापासून तुम्ही यामध्ये उतरलात. सर तुमच्याकडून आधी ऐकायला आवडेल. ओके. मुळात लहानपणापासून नाचायची खूप आवड होती आणि माझ्या वडिलांनी ते ओळखलं आणि मला लकीली एका शास्त्रीय नर्तनाच्या वर्गात टाकलं, म्हणजे एका कथ्थकच्या क्लासमध्ये, आणि इथून सुरुवात झाली. आणि मग त्याच्यामुळे त्याला एक दिशा मिळाली कारण शास्त्रीय नृत्य करायला मिळणं आणि ते सुद्धा इतक्या कमी वयात करायला मिळणं ही एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि त्याच्यानंतर खरं तर 8वीत वगैरे मी कथ्थक सोडलं होतं प्रशांत, दुसरीत. आणि मी 6 वर्ष शिकून 6 वर्ष म्हणजे दुसरीत सुरू केलं 8 वर्षाचं असताना आणि 6 वर्ष शिकून ते मी सोडलं. मग अभ्यास आणि असं तसं, आणि मग डान्स तर खूप आवडीचा विषय असल्यामुळे मग मी पाश्चात्य नृत्यशैली, साल्सा, वेस्टर्न असं बरंच काय काय करायला लागलो. आणि मी त्याचे स्टेज शोज पण करत होतो. पण ते करताना जेव्हा मी MSc करत होतो तेव्हा एका माझ्या आयुष्यातल्या मोठ्या दिवशी माझी ओळख सोनियाशी झाली. आणि तीसुद्धा अशीच येता जाता आम्ही एका कॉमन फ्रेंड थ्रू शिवाजी पार्कला असं चालता चालता रस्त्यात भेटलो. आणि तेव्हा ओळख झाली आणि तो म्हणाला, अरे ह्या कोरिओग्राफर आहेत. आणि मी ओळख करून दिली की मी पण स्वतः शिकलो आहे लहानपणी, पण आता मी नाही नाचत आहे. पण मग आय डोंट नो, म्हणजे शी इज अ व्हेरी, म्हणजे नॉट जस्ट अ ग्रेट कोरिओग्राफर बट कास्टिंगचा जो अमेझिंग सेन्स सोनियामध्ये आहे, आय थिंक दॅट वर्क देअर. आणि तिने मला पहिलं 4-5 वाक्यानंतर विचारलं, मी एक कृष्णावर बॅले करते की तू कृष्ण करशील का? आय वॉज क्लीन बोल्ड. तर मी म्हटलं की एकतर एका खूप मोठ्या कोरिओग्राफरला मी भेटलो आहे आणि त्या मला समोरून 5व्या मिनिटाला मला बघून असं म्हणतायत की तू कृष्ण करशील का? तर मी तर मला आत्ता पण शहार आहे. तर मी म्हटलं हो मी करीन, पण मी 8वीतच सोडलं आहे, तर मला माहीत नाही इफ आय एम अप टू इट. तर ती म्हणाली काही हरकत नाही, तू उद्यापासून रोज 10 मिनटं आटगून तत्कार कर, जो कथ्थक उद्यापासून तू रोज आटगून कर असं, आणि मग आपण बोलू. असं तिथून सुरू झालं आणि देन देर वॉज नो टर्निंग बॅक. आणि अशी माझी खरं तर कथ्थक आणि नृत्याकडे आणि कृष्णाकडे अशी सुरुवात झाली. याच्या पुढचा भाग मी सांगते. ह्याला मी विचारलं आणि लगेच मी आमच्या प्रोड्युसर असिता नार्वेकर तिला फोन केला. म्हटलं अगं कृष्ण मिळाला, कारण आम्ही कृष्णाच्याच शोधात होतो आणि मला माझ्या काही फिक्स कल्पना होत्या की तसाच मला कृष्ण पाहिजे.
आणि तो नकुलमध्ये मला दिसला आणि मी कास्ट केलं नकुलला. सो तिकडनं कृष्णाची खरी म्हणजे काय म्हणतो आपण जर्नी सुरू झाली. याच्यानंतर मला असंही आवडेल विचारायला, अनेक सारे प्रयोग आत्तापर्यंत याचे झालेले आहेत. एखादा असा प्रसंग की प्रेक्षक एखादा खूप भावूक झाला आहे, किंवा एखादा असा इन्सिडेंट की खरंच या प्रेक्षकाला तुम्ही लक्षात ठेवलं आहे, हां, की त्यांनी खूप असं काहीतरी वेगळं आपल्यासाठी केलं आहे आणि खूपच त्याला ते रिलेट झालं, किंवा असं काही इन्सिडेंट? हो, म्हणजे असे खूप एक्सपिरियन्सेस आहेत प्रशांत. पण आता रिसेंटली माझा गौरव नावाचा एक मित्र आहे, जो स्वतः उत्तम चित्र काढतो, मुंबईचा आहे तो. आणि तो कृष्ण बघायला तो आला आणि कृष्ण पाहिल्यावर तो इतका एकतर तो अमेज झाला आणि तो ना मला त्याच्या मैत्रिणीशी तो कृष्ण पाहताना असे फोटो पण पाठवत होता तिला, की हे मी काहीतरी फार वेगळं पाहतोय. आणि तो ते सतत त्याला शेअर करावं वाटत होतं. त्या मैत्रिणीला तो मेसेजेस करत होता आणि मला असं आठवतं की त्यांनी मला त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले, की हे बघ मी आत्ता ह्या ट्रान्समध्ये आहे. आणि त्यानंतर जेव्हा तो मागे भेटायला आला मला, तेव्हा तो ना असं म्हणत होता सोनियाकडे बघून, की मला ना काही आत्ता बोलता येत नाही आहे, मी आता ट्रान्समध्ये, मी आता नाही बोलू शकत, असं म्हणून तो निघू लागला. आणि मग नंतर त्यांनी एक पेंटिंग केलं कृष्णावर आणि मग ते पाठवलं आणि तो त्या पद्धतीने व्यक्त झाला. आणि तो इतका डमफाउंडेड होता की हे काय आहे असं झालं त्याला. आणि तो त्याच्या मैत्रिणीला पण ते सतत चॅटवर फोटो काढून पाठवत होता, कारण तो एक चित्रकार होता. त्यामुळे ते प्रत्येक फ्रेम, सोन्याने कोरिओग्राफ केलेली प्रत्येक पोज, त्याला त्यात इतकं ते सुंदर एक चित्र आणि कॉम्पोजिशन दिसत होतं की ते त्याला त्या पद्धतीने अपील होत होतं. तो फोटो काढून तो पाठवत होता आणि त्याचे मला स्क्रीनशॉट्स त्यांनी पाठवले. तो हा एक मला असं वाटतं खूप सुंदर अनुभव आहे प्रेक्षकाच्या दृष्टीने. मस्त अनुभव होता आणि असेच अनुभव तुम्हाला नेहमीच येत असतील. याच्यानंतर मला असं विचारायचं आहे, कलाकार, तुमच्यासारख्या कलाकारांना बघून आमच्यापैकी अनेक जण जे छोटे कलाकार आहेत त्यांनाही इच्छा असते की आपण देखील एखादी कला आपली जागृत करावी आणि त्यावरती काम केलं पाहिजे. कलाक्षेत्रामध्ये उतरताना काय डोक्यात गोष्टी घेतल्या पाहिजेत? 1-2 टिप्स छान अशा. कलाक्षेत्रात उतरताना मला असं वाटतं की सगळ्यांनीच आपापल्या क्षेत्रात, म्हणजे जो नट असेल त्यांनी उत्तम चांगल्या नटांचं काम पाहिलं पाहिजे. जे लेखक असतील त्यांनी उत्तम वाचलं पाहिजे. जे गायक असतील त्यांनी उत्तम गाणं ऐकलं पाहिजे. जे नर्तक असतील त्यांनी नृत्य बघायला पाहिजे, नृत्य शिकायला पाहिजे. सो बेसिकली मला हे करावं असं वाटतं, ही एक इन्स्टिंक्ट झालं. पण त्या रस्त्यावर चालण्यासाठी, म्हणजे मला ना बर्फ बघायचा आहे हे इन्स्टिंक्ट झालं. पण एव्हरेस्ट बेस कॅम्प करायला काय करायला लागतं? हां, खूप तयारी. सो एव्हरेस्ट बेस कॅम्प तुम्हाला बेस कॅम्प, म्हणजे एव्हरेस्ट शिखर म्हणतच नाही आहे मी, तर बेस कॅम्पसाठी पण एक बेसिक तयारी आहे. तर ती तयारी ही त्या सगळ्या प्रवासाची गरज आहे आणि तो तुमचा आधार आहे, हे पहिले स्वतःला सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. कलाकार व्हायचं की डायरेक्ट स्वतःला कुठेतरी बघतात आणि मग गडबड होते आणि मग तेवढं एकच काम होतं आणि मग पुढे काम होत नाही. पण तुम्ही जर त्या प्रवासाचा भाग झालात तर नक्की तुम्ही एखाद्या सुंदर ठिकाणी पोचाल असं मला वाटतं. थँक्यू सो मच मॅम. आणि अगदी मला अपेक्षित असं उत्तर त्याच्यातून मिळालेलं आहे. नकुल सर, मला आता तुमच्याकडे पुन्हा यायला आवडेल. कथ्थक हा फॉर्म दोन्हीही म्हणजे मेल कॅरेक्टर आणि फिमेल कॅरेक्टर दोन्हीही करतात. पण आत्तापर्यंतच्या या सगळ्या आपल्या समाजामध्ये एकाने ठरवलेलं आहे लोकांनी की हा फॉर्म म्हणजे फक्त मुली करतील, हा फॉर्म मुलं करतील. कधी अशी अडचण झाली की हा फॉर्म करताना की तुम्हाला की काही समाजाकडून हे झालं, किंवा घरात किंवा नातेवाईकच म्हणा की प्रॉब्लेम आला की हा फॉर्म तू का निवडला? सो खूप छान प्रश्न आहे प्रशांत, आणि मी खूपदा ह्याचं उत्तर दिलं आणि मला आवडेल द्यायला. की लहानपणी जेव्हा मी दुसरीत कथ्थक नाचायला लागलो ना, तेव्हापासनं मला सतत शाळेत आणि मित्रमैत्रींमध्ये सतत चिडवायचे, सतत बुलिंग व्हायचं की हा नाच आहे, बायल्या आहे, असं सतत व्हायचं. कारण मी ऑब्व्हियसली आता थोडंसं कथ्थक नाचून मे बी त्यांना असं वाटलंच आहे ना, प्रत्येक पुरुषात एक एलिमेंट असतोच, एक काहीतरी असतं की अरे आहे काहीतरी ह्याच्यात एक. पण घरच्यांनी कधीच त्याचा विरोध केला नाही त्यामुळे. आणि मला असं वाटतं की बरं झालं माझं ते बुलिंग झालं, बरं झालं मला ते ह्युमिलिएशन मिळालं. कारण त्याच्यामुळे मला कळलं की ओके, दिस इज वॉट पीपल माईट नॉट लाईक. मग आता मला अशा पद्धतीने नाचायला हवं, किंवा जर मी हे काहीतरी चुकीचं करत असेल किंवा हे जर आवडत नसेल तर मला अशा पद्धतीने प्रेझेंट करायला हवं. आणि
जेव्हा त्याच्यानंतर अनेक वर्षांनी मी सोनियाला भेटलो तेव्हा सोनियाचंही तेच असंच म्हणणं होतं की पुरुषांनी हे पुरुषासारखं नृत्य केलं पाहिजे आणि स्त्रीनी स्त्रीसारखं केलं पाहिजे. आणि तिचं इनफॅक्ट त्याच्यात अनेक लेयर्स आहेत. ती असंही एक्सप्लेन करते की पुरुषांनी जर स्त्री दाखवली तर ती वेगळ्या पद्धतीने त्यांनी दाखवायची आणि जर स्त्रीनी स्त्री दाखवली तर ती वेगळ्या पद्धतीने तिने दाखवायची आणि वाईस वर्सा. जर स्त्रीनी पुरुष दाखवला तर तो वेगळा पाहिजे. आणि तर हे इतकं त्याच्यातलं इंट्रिकेट जे हे लेअर्ड काम आहे ना, हे मग MSc नंतर जेव्हा मी तिला भेटलो आणि कृष्ण करायला लागलो तेव्हा मला ते सगळं विटनेस करता आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं, जे बुलिंग होतं ते पण चांगल्यासाठी होतं. आणि त्याच्यातनं काहीतरी त्यावेळेला फार वाईट वाटतं पण त्याच्यातनं काहीतरी चांगलंच निर्माण होतं. आणि आता लकीली इतकं बुलिंग नाही होत अंडर लॉट ऑफ हेडिंग्स. पण कुठेतरी कशाचा तरी अतिरेक झाल्यामुळे बुलिंग होणं पण बरोबर आहे. म्हणजे आत्तासुद्धा आपण बरेचदा काय काय बघतो बघ इंस्टाग्रामवर, आपल्याला नाही आवडत त्या गोष्टी, पण ते काय होतं त्याला ट्रोलिंग म्हणतात लगेच आणि ते वाईट ठरवलं जातं. पण अतिरेक झाला ना एखाद्या गोष्टीचा तर ते नाही मजा आहेत बघायला. ते नृत्यात पण आहे. म्हणजे अतिपुरुषी आणि अति बायकी आणि असं अति नृत्य हे न्यूट्रल आहे. इट इज नॉट डिपेंडंट ऑन जेंडर, इट इज जेंडर न्यूट्रल. आणि ते फार बियॉन्ड आहे या सगळ्याच्या. सो आय थिंक हे सगळं मला आता रिअलाईज, ही प्रोसेस सुरू आहे माझी रिअलाईज करायची अंडर सोनियाज गायडन्स. मला असं वाटतं की बऱ्याचदा म्हणजे मी त्यांनी खूप आणखीन डीप उत्तर दिलं पण तुझ्या बेसिक प्रश्नाकडे मी परत येते. त्याच्याकडे आपण म्हणजे त्या आणखीन तो खूप खोल आहे विषय. कारण शिव आणि शक्ती, प्रत्येक व्यक्तीमध्ये शिव आहे आणि शक्ती आहे. आणि तो शिव तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा शक्ती त्याच्यात असते आणि शक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा शिव तिच्यात असतो. सो हे तर आहेच, आपल्याला माहिती आहे. पण बेसिक काय माहिती आहे का, पुरुष म्हणजे गुरुस्थानी जे असतात म्हणजे जे शिकवतात तो जो पुरुष असेल तर त्याचा एक वेगळा असर होतो. आणि गुरुस्थानी आहे ती जर स्त्री असेल तर तिचा एक वेगळा असर होतो. सो तुम्ही इतके त्या गुरूंच्या प्रेमात पडता की तुम्ही तर गुरूंनी सांगितलेला विचार फॉलो करायचा असतो, त्यांची नक्कल नसते करायची. हे बऱ्याचदा कळत नाही लोकांना. सो जर एखादी स्त्री अशी जर तिला त्यावेळेला कारण तिच्यातलं स्त्रीत्व त्यावेळेला जागृत होऊन प्रत्येक वेळेला ती समेवर म्हणजे माझी या ना असं माझी म्हणण्याची पद्धत आहे समजा. आणि माझा जर मुलगा असेल आणि तो म्हणाल की या ना कारण आई असं म्हणते, असं नाही तू मुलगा आहेस ना, या ना असंच म्हणेल ना तो. हा बेसिक फरक आहे. सो तुम्हाला ते कळत असतं की आपल्याला हा फरक, आणि त्यांना कळत नसेल तर गुरूंनी ते भान स्वतः ठेवलं पाहिजे की वयात येणाऱ्या मुलाला मला तो कळतो पॉईंट प्रत्येकाला की आता हा याचं पण वयात येण्याचं वय की तिथे मी सगळे थाट बदलायला लागते की तू असा नाही घ्यायचा आहेस थाट, ह्या सगळ्या मुली असा घेतील तर तू असा घ्यायचा आहेस. सो हे भान शिकवणाऱ्यांनी पण ठेवलं आणि शिकणाऱ्यांनी पण ठेवलं तर मला नाही वाटत हा म्हणला तसं फार उत्तम त्यांनी की ते काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये जेंडर येतच नाही, जेंडरच्या पलीकडे. फॉर दॅट मॅटर माझे त्यानंतर जेव्हा काही थाट किंवा माझ्यावर काही सोनियानी बसवलं आहे कथ्थकमध्ये किंवा काहीही, ते नेहमी तिने हे जपलं आहे. आणि माझ्यासारखे जे माझे गुरुबंधू आहेत शैरवी नृत्य कला मंदिरमध्ये त्यांचं सगळ्यांचं पण त्यांनी अशाच पद्धतीने बसवलं. आणि माझे पण थाट बसवताना नाही ह्या मुली अशा करते तर तू असं कर. आणि आत्तासुद्धा बरेचदा असं काही नाही हे हात चांगले नाही होत आहेत, ब्रॉड कर, अजून त्याला ब्रॉड कर, मुलासारखे व्हायला पाहिजेत असं ती सारखं सांगते. सो ती सारखं तो पुश असतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे. ते सतत असणं, ते सतत टोचत राहणं आणि ऑन द टोज ठेवणं एका शिष्याला, हे गुरु सतत करत असतात आणि ते खूप महत्त्वाचं आहे. सतत तुम्हाला अनकम्फर्टेबल करतो तो गुरु. म्हणजे याच्यातून एकंदरीत या गप्पांमधून मला कळतं की गुरु खरंच किती महत्त्वाचा आहे एक चांगला मिळणं, आणि ते तुमचं नशीब आहे. खूप छान. यस, आता याच्यानंतर मी आता काही तुमच्यासोबत असे फनी क्वेश्चन्स घेईल. सो त्याचं पटापट उत्तर सगळ्यांनी द्यायचं एकमेकांना. आता इतक्या दिवसांपासून तुम्ही प्रयोग करताय तर एकमेकाला चांगलेच ओळखत असाल. सो कोण कसं आहे अगदी फ्रँकली सांगायचं आहे. मला ही गोष्ट राहिली होती, मला सुरुवातीलाच सांगायची होती. आजच्या फ्रेममध्ये एकसारखे केसाचे 2 माणसं आहेत. सो खूप आम्ही वेगळे आहोत. सो काही कमेंट करण्याआधी हाच विचार करायचा, मी एकटा नाही, आज मॅम पण माझ्यासोबत आहेत आणि मेसी हेअर्सवालेच इतिहास घडवतात. येस 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 येस.
सो स्टार्ट करूयात. तुम्ही एकामेकाकडे बोटही करू शकता, अदरवाईज तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट करत असाल तर हात वरती करायचा. येस, ओके. छान क्वेश्चन आहे. खडूस कोण आहे दोघांमध्ये? ओके. त्या मला म्हणायचं असेल तर मी असं करायचं ना, मग हे माझा हा हात आहे. पण दाखवू पण शकता बरं का, आता चान्स आहे. येस. शॉपिंग कोण जास्त करतं? ओके. फिटनेसकडे जास्त लक्ष कोणाचं आहे? ओ येस, मान्य केलं आहे सरांनी. ट्रॅव्हलिंग जास्त कोणाला आवडतं? खूप फिरणं वगैरे. येस. आणि लवकर चिडतं कोण? आता त्याच्यावरती कंट्रोल आणायला पाहिजे मग. आणि भाव कोण जास्त खातं? अरे यार, काय मुद्दाच नाहीये, काय शोधूया? काहीतरी कमी. भाव काय? भाव भाव कोण जास्ती खातं? नाही, भाव कोण? मी अच्छा भाव तसं कोण जास्ती खातं? मी म्हणतो भाव कोण खाऊन जातं, म्हणजे लोक भाव म्हणजे ऑब्व्हियसली नाच जेव्हा सोन्याचा पाहायला जातो तेव्हा आम्ही कोणीच दिसत नाही, अशा अर्थी हर भाव मी खातो की नाही मला माहित नाहीये, ते ती सांगेल. काही बोलायचं आहे याच्यावरती? नाही नाही नाही. ओके. जावंच लागेल हे मी बोलल्यावर. सॉरी कोण म्हणतं याच्यामध्ये? दोघात काहीतरी एखादा वाद तरी होतच असेल. ओके. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची असेल की अदरवाईज काही प्रयोग असेल, लेट कोण येतं? नकुल. कधी कधी म्हणजे हो बरोबर आहे, मी येतो लेट कधी पण कधी. नकुल पूर्वी येत नसे, आता त्याला फार व्यस्तता आली आहे त्यामुळे तो येतो. आणि लोकांमध्ये मिसळायला जास्त कोणाला आवडतं? आय थिंक मलाही खूप आवडतं. हो हो. आणि आता हा लास्ट क्वेश्चन की आता या सोशल मीडियाच्या जमान्यात रील्स बनवायला कोणाला आवडतात? दोघांनाही नाही एवढा इंटरेस्ट. ओके, तुम्ही तुमच्या कलेमध्येच जे काही करतायत तेच त्यामध्येच आनंदी आहात. येस. तर मला आता पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना तुमच्याकडून सांगायला आवडेल की आपल्या प्रयोगाबद्दल. सो 11 जुलैला म्हणजे येत्या 11 जुलैला संध्याकाळी 7 वाजता श्रीराम लागू रंग अवकाश इकडे आमचा कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार हा प्रयोग आहे. तर तुम्ही नक्की बघायला या. एक नृत्य नाटिका आहे पण प्रयोगच आहे, तुम्ही नक्की बघायला या, तुम्हाला नक्की आवडेल, गॅरंटी आमची. कृष्ण एक अनोखा नृत्याविष्कार ह्याचं संगीत दिग्दर्शन केलेलं आहे कौशल इनामदार यांनी, आणि सोनिया परचुरे यांचं नृत्य दिग्दर्शन आहे. आणि एक अतिशय आगळा वेगळा प्रयोग हे आम्ही म्हणतोय, पण हे पाहिल्यावर तुम्हाला पटेल. तर आम्ही वाट पाहू तुमची 7 वाजता शुक्रवारी 11 जुलैला श्रीराम लागू रंग अवकाश. नक्की यायचं आहे. तर सर्वांनीच या प्रयोगाला नक्की यायचं आहे. आणि हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि खटपटीला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून, खूप मजा आली. थँक्यू.